सारखे सगळं करता झालं माझं म्हटलेलं ना सगळ्या जगातला तात्पर्य महाभारताला आणि महाभारताचं तात्पर्य भगवद्गीता इतका श्रेष्ठ ग्रंथ आहे. म्हणून तिथे नाही काय गोविंदगिरीनं मोठा तात्पर्य 10,000 लोक बसवले भगवद्गीतेची वाट. चांगली गोष्ट आहे. आपल्याला भगवद्गीता या ठिकाणी शिकवले जाते. नुसतेच शिकवलं जात नाही, काय करून देतात, पाठ करून देतात. नुसतेच पाठ करून नाही, पाठ केले तर दाखल्यामध्ये संस्थेचे काय मला जेवण करायचं नाही. मालकाला काहीतरी काम पडलं ना त्याला जायचं होतं. मंडळीला सांगितलं म्हणजे मला जायचं. आपल्याला नियम आहे पद्धती काय केली एवढेच नाही जा की आपला बाबा आहे त्याच्याकडून मी काय करून दे पूजा करून दे. बऱ्याच वेळा लागले आपला माझा देव वाढून शनिवारी ते आपल्या सकाळची शाळा बरं मी मनात ठरवलं काय ठरवलं गेल्या बरोबर आईला काय मागायला देवाला म्हटलं आई देवाला वाढ. अरे म्हटलं आपल्या घरचा नियम आहे की पूजा केल्याशिवाय देवाला म्हटलं पूजा करायला पाहिजे. याला तर भूक लागली म्हटलं तर काय करावं नाही पूजा करावी जेवायला म्हणत नाही. आणि पूजा करण्याचं काय नाही इच्छा नाही इच्छा नाही. मग आईचं नाही का म्हणून आपला बापच तर आपल्या आईला थरथर नाही एवढ्याच कम्प्युटर देव पाहिलं ते कुठून गोळा केले तर सगळ्या पंथाने तुम्हाला एका एका देवाला स्नान घालत बसतो. वेळ लागेल त्यामुळे पाणी आणली आणि त्याच्यामध्ये देव आणलं 101 भरले. आता इथे एकाला स्नान घालत मग टाक्याला त्याच्यावर घालवले बाजली असे असे ते वर काढले. मग मोजायला काय केले त्याच्यामध्ये 100 स्नान घालते वेळ किती होते आणि आता किती निघाले. त्याने मनात विचार केला एक दिवस स्नान करता करता पोहता मी सगळं स्वतःच पडलं मला जेवायला लागलं. अरे पण पूजा केली का मला एक दिवस स्नान करता करता मी आला बाकीच्या देवाला काय पडलं आता काय तुला पूजा करायची क्रिया आहे पण काय नाही श्रद्धा नाही श्रद्धा श्रद्धावान ज्ञानम इंद्रिय म्हणून तिथे इच्छा झालेला सत्वशुद्धी आचार्य आस्तिक बुद्धी